हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, ज्या लाईव्हमध्ये आपण ट्यूब ब्लाऊजची कटिंग केली होती ती आता या व्हिडिओमध्ये स्टिचिंग करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज मी स्टिच केलं आहे. ट्यूब ब्लाऊज, पॅडेड ब्लाऊज आहे, याच्यामध्ये पॅड अटॅच केली. हे बघा, अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच केला आहे. तर याच ब्लाऊजची तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे स्टिचिंग बघायला भेटेल. तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे. बघू शकता, प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाऊज स्टिच केला आहे. तर किती छान लुक आला आहे ब्लाऊजचा. तर चला आता या ब्लाऊजची आपण स्टिचिंग बघू. तर हे बघा, अस्तरवर सर्व पार्ट मी कट करून घेतले अशा पद्धतीने. आता आपण स्टिचिंग करणार आहे. तर अगोदर मी फ्रंट पार्ट घेते. तर पॅड अटॅच करायचे, त्यासाठी आपल्याला हे पूर्ण पार्ट कट टू कट करून घेतले. त्यानंतर बघा, अगोदर अस्तरला जॉईंट करून घ्यायचे. ते बघा, इथं अगोदर अस्तरचा पार्ट घेते. अस्तरला मी प्रिन्सेस कटचे पार्ट जॉईंट करून घेते. हे बघा, कमरच्या साईडने आपल्याला अस्तरला जॉईंट करून घ्यायचे प्रिन्सेस कटचे पार्ट. तर हळूवार पद्धतीने व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने मी जॉईंट करून घेते. तर आपण असं का करतोय, तर कारण आपल्याला मधून पॅड लावायचे, त्यासाठी आपण अगोदर अस्तरचे पार्ट स्टिच करून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण जो मेन फॅब्रिक आहे त्याचे देखील पार्ट स्टिच करून घेऊ अशाच पद्धतीने. अगोदर आता जे कप घेतले ते त्याच्यावर असं मार्क करून घेतलं आहे सेंटरला. त्यानंतर जो आपला अपेक्स पॉईंट आहे त्यावर तो कप ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने सेंटर पॉईंटवर ठेवून आपल्याला स्टिच करायचे. तर हे बघा, असं सेंटर काढून घेतलं आहे मी अपेक्स पॉईंटचा, त्यावर मार्क करून घेतले आणि अशी शिलाई देऊन घ्यायची. ते बघा, अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेते. व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे कप. हे बघा, त्यानंतर कट करून घेतले धागा. तर अशा पद्धतीने आपला एक साईडचा कप तयार झाला आहे. सेम दुसऱ्या साईडचं देखील आपण त्याच पद्धतीने सेंटर पॉईंट काढून कप इथं अटॅच करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने सेंटर काढते. सेंटरवर मार्किंग करून पुन्हा त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. जसं तो आपण अगोदरवाला स्टिच केला सेम त्या पद्धतीने आपल्याला हा देखील स्टिच करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हा माझ्याकडनं उलट लागला गेला होता. मी तो परत खोलून परत सीधा लावला आहे. तर व्यवस्थित उलट-सुलट बघून घ्यायचे आणि त्यानंतरच कप अटॅच करायचे. हे बघा, आता हा उलट झाला आहे. मी आता हा खोलून घेते. त्यानंतर दोन्ही व्यवस्थित लावून घेतले. त्यानंतर हे बघा, मेन फॅब्रिक घेतलं, ते देखील एक साईड जॉईन केली. प्रिन्सेस कटचा पार्ट दुसरा देखील मी जॉईन करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे. हे बघा, अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी प्रिन्सेस कटचा पार्ट शिलाई स्टिच करून घेते. हे बघा, आपला मेन फॅब्रिक देखील तयार झाले. आता बघा, आपल्याला गळ्याला आणि आर्म होलला दाबटीप देऊन घ्यायची. त्यासाठी हे बघा, असं पॉईंटवर पॉईंट व्यवस्थित ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेते. व्यवस्थित कट टू कट ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता इथे बघा, जो आर्महोलचा पार्ट आहे तिथे देखील मी शिलाई देऊन घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, दोन्ही साईडनी शिलाई देऊन घेतली. आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. त्याने काय होईल, जो आपला गळा आणि जो आर्म होल आहे तो व्यवस्थित इझिली फोल्ड होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, उलट करायचे. वरतून आपल्याला दाबटीप द्यायची. त्यासाठी असं पार्ट आहे, जे आपला पॉईंट आहे ते असे व्यवस्थित काढून घ्यायचे बाहेर. हे बघा, तर मी कैचीच्या साहाय्याने अशा पद्धतीने बाहेर ते टोक काढून घेत आहे. तर आता यावर पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. ते बघा, अशा पद्धतीने मी दाबटीप देऊन घेते वरतून. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथं
कॅनव्हास देखील वापरलं तरी चालेल, पण मी कॅनव्हासचा वापर नाही केला आहे. हे बघा अशा पद्धतीने गळ्याच्या साईडला देखील शिलाई देऊन घेते. आता हे बघा आपले वरतून टीप देऊन झाले. त्यानंतर आपण खालून जो पार्ट आहे तो अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला जे कापड आहे ते मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे अस्तर. हे बघा एक्स्ट्राचं जे आहे थोडंसं एक लाईन इतकं दिसतंय ते कट करून घ्यायचं आहे. सर्वच कापड असं एक लाईन इतकं बाहेर होतं, थोडंसं मी कट करून घेतलं. त्यानंतर खालून मी कमरला पट्टी जॉईन करून घेणार आहे. ते बघा कमरपट्टी देखील जॉईन करून घेतली. अशा पद्धतीने आता फ्रंट झाला. आता बॅक पार्ट घेते मी. बॅक पार्ट आपण पट्टी लावणार आहे. हे बघा अशा पद्धतीने सरळ सरळ दोन्ही पार्ट ठेवायचे आणि सेम इथं देखील आपण गळ्याला आणि आर्महोलला शिलाई देऊन घेणार आहे. सरळवरती सरळ ठेवून हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. सेम इकडनं देखील त्याच पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घेते कापड अगोदर. त्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, त्याला पलटी करून घ्यायचे. अगोदर आता मी कमरपट्टीला देखील शिलाई देऊन घेते, कारण तिथे देखील दाबटीपच देणार आहे मी. एक्स्ट्राचं कट करून घेतलं, पुन्हा छोटे छोटे कट देऊन घेतले. आता आपण पलटी करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने ते बघा असं पलटी करून घेतलं. त्यानंतर पुन्हा याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने मी आता आर्महोलच्या साईडनी गळ्याच्या साईडनी दाबटीप देऊन घेते. व्यवस्थित कापड फोल्ड करून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. कमरच्या साईडनी देखील दाबटीप देऊन घेते. आपल्याला जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने एक्स्ट्रावाली जी एक लाईन इतकं कापड आहे ते कट करून घ्यायचे. तर सेम दुसरा पार्ट देखील याच पद्धतीने मी तयार करून घेते. हे बघा हा पार्ट देखील सेम तयार करून घेतला आहे. त्यांना पट्टीसाठी जे पट्ट्या होत्या त्या देखील अटॅच करून घेतल्या. तर हे बघा सरळवरती सरळ ठेवून घ्यायचे. अगोदर आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. ते फिटिंगची शिलाई किती आपण मार्जिन घेतली 1.5 इंचावर, 1.5 इंचावर मार्किंग करून इथं फिटिंगची शिलाई देऊन घेते. त्यानंतर आपल्याला जे बेल्ट वरती ज्या त्या अटॅच करायच्या आहेत तर त्यासाठी अगोदर आपण फिटिंगची शिलाई देऊन घेणार आहे. ते बघा 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन त्यावर मी फिटिंगची शिलाई देऊन घेतली. सेम दुसऱ्या पार्टला देखील मार्क करून घ्यायचा आणि फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने फिटिंगची शिलाई देऊन घेते मी. हे बघा फिटिंगची शिलाई देऊन घेतली. त्यानंतर बघा असा आपला पार्ट तयार झाला आहे. त्यात आपण इथं नॉड अटॅच करणार आहे. बघा अशा पद्धतीने नॉड घेतली मी. तर हे बघा 10 इंच 11 इंचाची नॉड ही, तर अर्धा इंच आपलं दोन्ही बाजूनी शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, तर 10 इंच तयार राहणार आहे. तर अशा पद्धतीने मी नॉड अटॅच करून घेते. व्यवस्थित लॉक करून घ्यायची आपल्याला. हे बघा त्यानंतर सेम दुसऱ्या साईडने म्हणजे पाठीमागच्या बाजूने देखील आपल्याला व्यवस्थित चेक करून ती नॉट अटॅच करून घ्यायची आहे. बघा आता आपण इथे देखील सेम त्याच पद्धतीने लॉक करून घेणार आहे. व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने लॉक करून घेतलंय व्यवस्थित. त्यावर पुन्हा एकदा डबल टिपर शिलाई देऊन घ्यायची. त्याने काय होतं आपले व्यवस्थित लॉक होते. बघा आता किती छान लूक आला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता नॉड कशी बनवायची मी इथे तुम्हाला दाखवते. 2 इंचाची पट्टी घेतली, फोल्ड करून तिला 1.5 इंचावर अशी शिलाई देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर सुई घेतली. सुईने आपल्याला ही
उलट आहे त्यामध्ये टाकून अशी सुई तिथून बाहेर काढायची, म्हणजे जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते वरती येईल. अशा पद्धतीने आपल्याला नॉड तयार करायची. हे बघा, ही आपली नॉड तयार. आता जिथे शिलाई दिली त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने आपण ट्यूब ब्लाऊजची स्टिचिंग या व्हिडिओमध्ये केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून दुसऱ्याला देखील त्याचा फायदा होईल. तर चला, तुम्ही देखील हा ब्लाऊज स्टिच करून बघा, फिटिंगला खूप छान बसतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने आपलं ट्यूब ब्लाऊज पूर्णपणे तयार झाले आहे. आपल्या ट्यूब ब्लाऊजचा फायनल लूक. धन्यवाद.